आज महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे आम्ही आमच्या पक्षाचा गटनेता फारुख तोंडीवाले जो आम्ही नगरसेवकातून निवडला होता आणि पक्षाचं काम करत असताना, राजकारण काम करत असताना आपल्या पक्षाच्या कुणीतरी एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकायचा असतो। त्या पद्धतीनं सगळ्यांनी चर्चा करून एक सुशिक्षित, शिकलेला, स्वतःला वकील म्हणवणारा अशा फारुख तोंडीवाल्याला आम्ही गटनेता म्हणून निवडलं। पण एखाद्या गावंढळ व्यक्तीसारखा, इलिटरेट माणसासारखं त्यांचं वर्तन राहिलं, कारण की गटनेता म्हणजे काय, हा स्वयंभू नसतो। आमच्या घटनेतच आम्ही जी घटना तयार केलेली आहे गटनेता बनवताना, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जिल्हाध्यक्षाचा आदेशाचं पालन करायचं काम हे गटनेत्याचं असतं। गटनेता स्वतः निर्णय घेऊ शकत नसतो। त्या पद्धतीनं आम्ही आमचा सगळ्यांचा विचार विनिमय करून आम्ही पक्षातर्फे क्या नाम आहे आमचं, आम्ही कॉपसाठी स्वीकृत सदस्यासाठी अब्दुल अजीज यांचं नाव निश्चित केलं। त्या पद्धतीनं आम्ही आयुक्तालाही पत्र दिलं, त्याची एक कॉपी आम्ही आमच्या गटनेत्याला दिलं। आदल्या दिवशी ते आम्ही पत्र दिलं, पण त्यांनी सकाळी इथं दाखल करताना जी फॉर्मवर आमच्या अधिकृत जो निवड केली होती त्याच्या फॉर्मवर त्यांनी सही करायला पाहिजे होती, ती न करता त्यांनी काही प्रलोभनाच्या आधारे काही पैशाची देवाणघेवाण करून स्वतःला विकलं आणि पक्ष विकण्याचा प्रयत्न केला। पण आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, गटनेता विकला असेल पण आमचा पक्ष हा स्वातंत्र्यापासून निष्ठेनं काम, आज एकमेव पक्ष देशामध्ये हा काँग्रेस या जातीवादी पक्षाची लढत आहेत। आणि मला याचा खेद वाटतो, ज्या लोकांच्या विरोधात ज्या समाजाच्या विरोधात लढू लागल्या तो पक्ष हे समाजाला अस्तित्व संपायला निघालं, त्या समाजाचे लोक काही पैशासाठी त्यांना विकल्या जाऊ लागले। म्हणजे ही लाजिरवाणी स्थिती, म्हणजे ते स्वतः ऐकतात पण हे सर्वसामान्य जनतेचं मतदान घेतात। मतदान घेताना निवडून यायसाठी त्यांना पंजा निशाणी लागते आणि निवडून आल्यानंतर ते सर्वसामान्य जनतेला त्यांचा सौदा करून स्वतः जातीवादी पक्षाच्या शेजारी जाऊन बसायला लागलेत। तर ह्या देशाचं कसं होईल याचा विचार आज करण्याची पाळी आलेली। म्हणून आम्ही जिल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं ह्या गटनेत्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। आता आम्ही माझ्या जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फेही मी या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। हा जो फॉर्म जो आलेला आहे काँग्रेसचा या गटनेत्यांना तिथं सबमिट केलेला आहे, तो रद्द करावा आणि आमची कोट्याची काँग्रेसची जागा जी आहे ती रिक्त ठेवावी अशी विनंती केलेली आहे। आणि मला निश्चितच खात्री आहे की आयुक्त मॅडम, आपल्या ज्या कलेक्टर मॅडम आहेत, त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीचं आहे, ते आम्हाला न्याय देतील। आणि राहिला विषय आमच्याबरोबर नगरसेवकांनाही त्यांना त्यातलं काहीच कळू दिलं नाही। आज 7 नगरसेवकांनी आमच्या सोबत तिथं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं।